योहानाचं पहिलं पत्र 4था अध्याय 7वं वचन या ठिकाणी आपण वाचू. परमेश्वर आपल्या संगती आज काय बोलत आहे. हा, या ठिकाणी बायबल स्पष्ट आणि स्पष्ट सांगतो का प्रियजनांनो, एकमेकावर तुम्ही काय केलं पाहिजे? प्रीती केली पाहिजे. प्रीती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रीती करणं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची प्रीती आहे. पण जसं प्रभू येशू ख्रिस्तानी या भूतलावर आला, या भूतलावर ज्यावेळेस त्यांनी ती आपल्या तुमच्या आणि माझ्यासाठी जी प्रीती केली, प्रीती कोणची आहे? ज्यावेळेस 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर गेला. प्रेज द लॉर्ड. कसं गेला? वधस्तंभावर गेला. तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्यांनी वधस्तंभ उचलला. त्यांनी हे तुमच्या आणि माझ्या अपराधांसाठी ही तो घायल झाला, त्याला मार पडला, त्याला मारण्यात आलं, त्याला 39 फटके खाण्यात आले. या प्रत्येक गोष्टी ज्या होत्या का? कारण तुमच्या आणि माझ्यावर तो प्रेम करत होता. प्रेज द लॉर्ड. कोण? प्रेम जे आहे. कारण प्रेम असं आहे की ते फक्त बोलण्यात नाही तर दाखवून देण्यामध्ये प्रेम असतं. हालेलुया. प्रेम काय आहे? कमी एक फक्त गुलाबाचं फुल देणं आणि त्यामध्ये प्रेम नाही. प्रेज लॉर्ड. किंवा एक गिफ्ट देणं किंवा त्या गिफ्ट देणं, त्या गिफ्टच्या माध्यमातून का बाबा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, नाही, त्याला प्रेम म्हणत नाही. समजा एखादा शब्द आपल्या मुखातून निघला आणि आपण ज्यावेळेस म्हणतो का बाबा मी तुझ्यावर प्रेम करतो, आणि ज्यावेळेस आपण इंग्लिश मध्ये तो शब्द बोलतो त्यावेळेसही त्या गोष्टीला महत्व नाहीये. कधी बोलण्यामध्ये महत्व नाहीये. त्यामध्ये बायबल सांगतं का तू कृतीमध्ये करून दाखव का तू ज्यावेळेस प्रेम करतो. येशू ख्रिस्ताने तेच केलं. या भूतलावर ज्यावेळेस तो आला त्यावेळेस या ठिकाणी तेच केलं का प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर आल्याच्या नंतर त्यांनी तुमच्या आणि माझ्या पापांसाठी दाखवून दिलं की मी तुमच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. पण प्रेम जे आहे ते म्हणजे फक्त कोणत्या वस्तूने देण्यानं नाही, तर तुमच्या बोलण्याने तर कृतीने परमेश्वराचं प्रेम दाखवत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, आणि तुमच्याकडून बी आज ज्यावेळेस खरोखर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करत आहे, तर आज तुम्हाला या वचनातून शिकायला मिळेल आणि या वचनातून समजेल का खरंच परमेश्वर काय बोलू इच्छितो आपल्यासोबत. पुढे या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये पाहू काय म्हणतो. कारण प्रीती देवापासून आहे. हा, काय आहे? प्रीती कोण आहे? देवापासून आहे. कोणा व्यक्ती कोण नव्हे, कोणा माणसा कोण नव्हे, कोणच्या मानवा कोण नव्हे, तर प्रीती जी आहे ती म्हणजे प्रथम प्रीती जी आहे ती म्हणजे कोण आहे? ते देवा कोण आहे. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही बायबल स्पष्ट वाचण्यात आलं तर बायबल सांगतं का प्रीती जी देव आहे. हालेलुया. कोण आहे? रिस्पॉन्स देऊ शकता तुम्ही मला? हालेलुया. तर प्रीती कोण आहे? देव आहे. आणि ज्यावेळेस देव प्रीती आहे तर माझ्या प्रियांनो, हो, देव प्रीती आहे तर मग तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारचा स्वभाव पाहिजे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? समजा नवीन जोडपं विवाहाचं, आणि त्यांच्यामध्ये जे प्रेम असतं ते प्रेम खूप असतं जवळ, आणि पण जसं जसं दिवस कटल्या जातं त्यांचं प्रेम थंड होत जातं. हालेलुया. त्यांचं प्रेम जे आहे ते संपल्या जातं. पण येशू ख्रिस्ताने जे प्रेम केलं ते प्रेमामध्ये आजपर्यंत कधीही कोणत्या गोष्टी खंड नाहीये किंवा कोणत्याही गोष्टीचे ते कमी नाहीये, कारण तो प्रेम अल्प प्रेम करतो. हालेलुया. बाइबल सांगतो का, तो म्हणतो का मी सागर से गहरा प्यार करने वाला परमेश्वर है. हालेलुया. तर या ठिकाणी तो बायबल या ठिकाणी पुढे काय म्हणतो. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे. हा, पहिली गोष्ट म्हणजे देव जो बाप आज या ठिकाणी सांगत आहे का जो प्रेम करतो तर तो देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया. ज्यावर तुम्ही प्रेम नाही करत, मी शारीरिक प्रेमच्या बद्दल नाही बोलत, मी प्रत्येक दुसरं प्रेमाबद्दल बोलत आहे. का बायबल सांगतात का एकमेकाबद्दल प्रेम करा. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही प्रेम करता तर त्यावेळेस तुम्ही जन्मलेले कुठून आहे? प्रभू येशू. हालेलुया. परमेश्वराकडून जन्मलेले आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जन्म कोणाकडून आहे? प्रेमा. जो प्रेम कोण आहे? जो माझा देव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे काय सांगतं? पुढे देवाला ओळखतो. हा, जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही. यस.
आता ह्या ठिकाणी सांगतो का मी देव प्रीती आहे आणि जो प्रीतीमध्ये राहतो तो त्याचा जन्म कोणापासून झालेला आहे? देवापासून. सेकंड दुसरी गोष्ट या ठिकाणी काय सांगतो का देवाला हा ओळखतो तो. ज्यावर तुम्ही प्रेम करता त्यावर तुम्ही देवाला ओळखता. हालेलुया. दुसरी गोष्ट, ज्यावर तुम्ही खरोखर प्रेम करता तर तुम्ही देवाला ओळखता. एक्झाम्पल मला समजा द्यायचंय. एक्झाम्पल समजा तुमचे नवरा बायको आहे आणि तुमचं खूप प्रेम आहे, पण मग तुम्हाला एकमेकाला तुम्ही ओळखता. बरोबर आहे, एकमेकाला तुम्ही ओळखता का? कारण प्रेम काय करत आहे? ओळख देत आहे. हालेलुया. काय देत आहे? प्रेम काय करत आहे? ओळख देत आहे. आणि बायबल या ठिकाणी सांगतो का प्रीती कोण आहे? देव जो बाप. हालेलुया. आणि मी त्या देवाला ओळखतो. आणि ते मी ओळखणं कसं माझं? कारण मी जे काही ओळखतो ते माझ्या प्रेमाच्या द्वारा ओळखतो. प्रेज द लॉर्ड. जसं दाविदराज, जसं बायबल सांगतो, संत पाऊल म्हणतो का मी किती चिन्ह चमत्कार केले, मी कितीही प्रकारचे संदेश चांगला दिला, पण मी माझ्यामध्ये प्रीती नाहीये तर मी वाजणारी काय? थाळी आहे. हालेलुया. कारण प्रेम जे आहे सगळ्याहून श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रेमाला कोणीही विभक्त करू शकत नाही, लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. पुढे सांगतं काय? कारण देव प्रीती आहे. कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलता एक पुत्र, कारण देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, जगात पाठविला आहे. जगात पाठवला आहे यासाठी की त्याच्याद्वारे की आपणास जीवन प्राप्त हो. काय जीवन मिळावे? प्रीती काय करते? जीवन देते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शिवी काय करते? जीव घेते. हालेलुया. समजतं? वाईट काय करतं? जीव घेणं. पण ज्यावर प्रेम जे आहे ते दगडालाही फोडण्याची ताकद आहे. म्हणून म्हणतात ना, लोक म्हणतात प्रेमाने बोल ना बाबा, प्रेमाचे शब्द बोलला तर मी तुझ्यासाठी काय म्हणतो, तुझ्यासाठी मी हृदय ओपन करून देईन. प्रेज द लॉर्ड. somebody hallelujah. पण प्रेम जे आहे ते तुम्हाला आणि मला बायबल सांगतं का प्रेम कोण आहे? येशू आहे. हालेलुया. पुढे काय सांगतं? प्रीती म्हणावी तर ही, प्रीती म्हणावी तर ही. आता एक गोष्ट असते, प्रीती म्हणावी ती कोणची गोष्ट आहे? प्रीती म्हणावी तो कोण? येशू. हालेलुया. कारण पितानी तुमच्या आणि माझ्यासाठी एक प्रीती पाठवली या जगामध्ये, त्याचं नाव आहे येशू. हालेलुया. आणि बायबल सांगतं जो येशूवर प्रेम करतो तो पितावर प्रेम करतो, जो पितावर प्रेम करतो तो येशूवर प्रेम करतो. हालेलुया. somebody hallelujah. मी तुम्हाला सांगतो प्रेम असा शब्द आहे की तो प्रत्येक जीवनामध्ये काम करण्यास सुरुवात करतो. फक्त प्रेमाने असं आहे का एखादा व्यक्ती डिप्रेशन मध्ये असला तर प्रेमाने जेव्हा त्याच्यासंगती बोलायला लागला तर त्याचं डिप्रेशन निघून जातं. एवढं प्रेम आहे, पॉवरफुल आहे. हालेलुया. बायबल सांगतं की माझ्या प्रियांनो येशू हे प्रीती आहे. हालेलुया. कारण पितानी कोणाला पाठवलं? प्रभू येशू ख्रिस्ताला. म्हणजे त्यानेही फक्त मुखातून बोलला नाही तर त्याने काय केलं? कृतीमध्ये. जसं अब्रामाचा बायबल वाचलं तुम्ही तर अब्राम विश्वासानेही नीतिमान होता, पण तो कशामध्ये? क्रियामुळं. कसं? विश्वासामध्ये तो मजबूत झालता. आणि बायबल या ठिकाणी पुढे सांगू आपण, प्रीती म्हणावे तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली. कोणी केली? आम्हावर प्रीती केली. प्रभू येशू ख्रिस्ताने. हालेलुया. somebody hallelujah. कोणी केली? देवाने आपल्यावर प्रीती केली. आज तुम्ही आणि मी देवावर प्रीती नाही करू शकत, पण देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रीती केली. म्हणून आज आपल्याला प्रीती हे समजलेले आहे. हालेलुया. नाही तर आज आपल्याला प्रीती माहित नव्हती. आपल्यामध्ये एकच गोष्ट होतं, काय माहिती का? वाईट कडनं, चुकीच्या गोष्टी कडनं. पण ज्यावर प्रीती आली वाईट निघून गेली. हालेलुया. somebody hallelujah. पुढे काय सांगतं? म्हणून आम्हावर प्रीती केली आणि आम्हाचे पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून कोणाला पाठवले? स्वतःच्या पुत्राला पाठवले. कशामुळे पाठवले? भाऊ प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये पाप होतं आणि या पापाचा अंत करण्यासाठी प्रीतीची गरज आहे.
हालेलुया. तुम्ही वाईट एखादा बहीण किंवा एखादा भाऊ, ठीक आहे, आणि वाईट वागत आहे, कोणता त्याला बोललं तर तो कितीही खतरनाक माणूस असू द्या किंवा खतरनाक बहीण असू द्या, त्याच मोमेंट मध्ये तिथं शांत होईल. कारण प्रेम असं आहे का एखाद्याला त्या दगडाला फोडण्याची ताकद आहे. हालेलुया. अशा ठिकाणी पितानी काय केलं माहितीये? त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी एक पुत्र पाठवला. आणि तो पुत्र कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. कारण तुमच्या आणि माझे जे पाप होते ते दगडाहूनही भयंकर होते, त्याला कोणीच फोडू शकत नव्हते. प्रेज द लॉर्ड. त्याला कोणीच फोडू शकत नव्हते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर गेला. आणि बायबल सांगतं का तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी प्रीती पाठवली. प्रेज द लॉर्ड. पुढे सांगतं काय? प्रियजनानो, देवाने अशा प्रकारे आपल्यावर प्रीती केली नसती तर आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रीती नसती केली तर तुम्ही आणि मीही प्रीती नसतो केलो. हे लक्षात ठेवा. हालेलुया. म्हणजे तुमच्यामध्ये द्वेष, मत्सर, अजून काय प्रत्येक प्रकारच्या वाईट गोष्टी असतात, पण प्रेम जे आहे ते तुमच्या पापाला झाकून टाकतं. हालेलुया. काय करतं? झाकून टाकतं. म्हणून प्रेमाचा शब्द जेव्हा बोलण्यात येतो प्रत्येक गोष्ट परमेश्वर काम करण्यास सुरू होतं. एखादा व्यक्ती ज्यावेळेस बिझनेसमॅन आहे आणि तो बिझनेसमॅन असताना तो ज्यावेळेस बिझनेस करतो त्याच्या मुखामध्ये जे शब्द असते ना ते प्रेमाचे शब्द असतात. मग तो किती कठीण असला का, सर एवढेच आहे ना, सर बघा ना तुमच्यासाठी खूप छान आहे सर, बेप्रेमानी गोष्टी ज्यावेळेस बोलतात त्याचा दगडही विकल्या जात्या. माहिती नाही तुम्हाला? बोलणाऱ्याची दगडे विकले जाते, पण प्रेमाचे ज्यावेळेस तुम्ही बोलता त्याचे दगडही विकले जाते. हालेलुया. हे प्रभूचं वचन आहे. बायबल सांगतं का प्रेम तुम्हाला काय करतं? झाकून ठेवतं. पुढे सांगतं देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आणि मी देवाला अजिबात बघितलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. बघितलंय का? नाही. कारण तुम्ही बघू शकत नाहीये देवाला. जेव्हा तुम्ही मोशेचा गणनाचं पुस्तक, निर्गमाचं पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणी देव ही आग आहे, या सृष्टीचा निर्माण करता आहे, तो तुमच्या समोर कसं काय येणार? बायबल सांगतो मोशेला परमेश्वराने म्हटलं का मोशे हे मी तुला दर्शन देईन पण तू माझं मुख पाशीन तर तू जागेवर अग्नीने भस्म होशील, कारण मी एवढा पॉवरफुल आहे, पण मी तुझ्यासाठी माझी पाठ दाखवून जाईन. हालेलुया. पण तरीही तू त्या दगडाच्या आड जाऊन एका छोट्याशा जे दगड जो काय म्हणतात कपारी जी आहे त्या कपारीतून तू फक्त बघावं लागेल, कारण तू डायरेक्ट पाशील तर माझी पाठ बी तुला अग्नीने भस्म करेल. हालेलुया. देव एवढा पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देव एवढा पवित्र आहे तर माझ्या प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त किती पवित्र असेल. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एवढा पवित्र आहे तर तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे तर तुम्हाला आणि मलाही त्याचप्रमाणे पवित्रतामध्ये चालावं लागेल. समरे. हालेलुया. पुढे ह्या ठिकाणी सांगतं देवाला कोणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठाई राहतो. वाव. काय असतो? ज्यावेळेस आपण एकमेकांसंगती प्रेम करतो त्यावेळेस देव आपल्या इनसाइट असतो. पण ज्यावेळेस तुम्ही दोष, शिव्या गाया वगैरे जे काही तुम्ही वाईट कोणाचं करत असाल तर सैतान तुमच्या सोबत राहणार. बायबल सांगते, मी नाही सांगत. म्हणून कोणाचं वाईट करण्याचं बायबल एका ठिकाणी सांगतं मत्ती शुभ वर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 7वा अध्याय पहिलं वचन या ठिकाणी सांगतं कोणाचे दोष काढू नका तर तुमचे दोष कोणी काढणार नाही. ज्यावर तुम्ही प्रेम करणार तर तुम्हालाही प्रेमच मिळेल. ज्यावर तुम्ही ऍपल खायला घालणार तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 1 किलो ऍपल येणार. हालेलुया. कारण प्रेम आहे ते. कारण का? कारण बायबल सांगतं तुम्ही जसं तुम्ही फळ देणार तसंच तुम्हाला प्रतिफळ मिळणार.
हालेलुया. आणि प्रतिफल मिळण्यासाठी देव जो बाप तुम्हाला आज या ठिकाणी सांगत आहे का देव जो आहे त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी एक प्रीती, ज्याला प्रीती म्हणतात, जो कोण आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवले आहे. यासाठी का या जगाला प्रेम शिकवायचंय. हालेलुया. काय शिकवायचंय? या जगाला प्रेम शिकवायचं होतं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला. प्रेज द लॉर्ड. आता फक्त शिकवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. विचार करा मग, जग एवढं भयंकर प्रकारच्या परिस्थितीमध्ये होतं, इतकं भयंकर, ज्यावर तुम्ही पाहिलं तर नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने बी बघितलं या पृथ्वीवर, आणि या पृथ्वीवर बघितल्यानंतर म्हटलं त्या सगळेजण पाप आहे, सगळे पाप आहे, सगळ्या जगामध्ये पाप आणि पाप झालेले. मग आता काय करू? त्यावेळेस परमेश्वराने नोहाच्या कुटुंबाकडे गेला आणि नोहाला म्हटलं का तू तारू बांधल्याच्या नंतर मी तुला सांगतो की मी या जगाचा नाश करणार नाही, कारण मला एकही जण नीतिमान दिसत नाही. सगळ्यांमध्ये ही दोष आणि प्रकारचे वाईट गोष्टी आहे. प्रीती कोणामध्ये दिसत नाही. मला तू आणि तुझ्या कुटुंबामध्ये देवाचं प्रीती दिसत आहे, म्हणून मला तुला वाचवायचं आहे. हालेलुया. देव कशासाठी आला? देव जो आला तो वाचवण्यासाठी आला, आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्या पापांसाठी प्रीती केली. हालेलुया. त्यामुळं ज्यावेळेस बायबल तुम्हाला सांगतो, पवित्र शास्त्रामध्ये सांगता का त्याने ज्यावेळेस पाण्याने नाश केला. का नाश केला? कारण प्रेमच नव्हतं. हालेलुया. आणि येण्यासाठी परमेश्वराने ज्यावेळेस त्याच काळामध्ये आला असता, कधी आला असता? तेव्हाच आला असता. प्रभू येशू ख्रिस्त तेव्हाच आला असता, पण नाही आला. का? कारण त्यावेळेस त्याने पाण्याने नाश केला. somebody hallelujah. कशाने नाश केला? पाण्याने नाश केला. पण ज्यावेळेस पाण्याने नाश केला माझ्या प्रियांनो, तर प्रत्येक जग डुबून गेलं ते पाण्यामध्ये, मरून गेले सगळे. हालेलुया. पण प्रेम जे आहे ते तुम्हाला जीवन देतं. पाणी काय आहे? पाणी तुम्हाला जीवन देतं, पण ज्यावेळेस त्याच पाण्याने पूर्ण जगाचा नाश करून टाकला. तुम्ही ज्या सायन्समध्ये बघितलं तर पाणी जे आहे ते तुम्हाला जीवन देतं. पाणी नसलं तर तुमचा जीव तळमळतो. आणि आज त्यावर तुम्ही पाहिलं तर जीसस इज लिव्हिंग वॉटर प्रॉफिटिक मिनिस्ट्री, जेव्हा आपला चर्चचं नाव आहे, त्याप्रमाणे काय लिव्हिंग वॉटर म्हणजे काय? जिवंत पाणी. हालेलुया. पण त्या काळामध्ये ज्यावेळेस मोशाच्या काळामध्ये परमेश्वराने हे समुद्रातून पार केलं, पण त्यावेळेस तिथं वाचलं गेलं. पण ज्यावेळेस परमेश्वर सांगतो का नोहाच्या काळामध्ये पूर्ण जग पाण्याने नाश करून टाकला. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला वाटलं असं, परमेश्वराला वाटलं असं, चला आता मी ह्या जगाचा नाश केला, आता इथून पुढे चांगले लोक राहतील, चांगले प्रकारचे प्रेम, प्रीती, आनंद राहील. पण नाही, परत बिघडलंच. आज तुम्ही पाहते प्रत्येक जगामध्ये पाप आहे. प्रत्येक जगामध्ये पाप आहे. हालेलुया. प्रत्येक जगामध्ये पाप आहे. आणि जगात जे पाप आहे ते पाप आजपर्यंत चालू आहे. हालेलुया. मग त्यावेळेस दुसऱ्यांदा पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराने ज्यावेळेस त्याला प्रीती दाखवली, त्यावेळेस प्रीती जी आहे ते तुम्हाला वाचवते. हालेलुया. त्यावेळेस माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचण्यात आलं तर पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट सांगतं का मी इथून पुढे पाण्याने नाश करणार नाही. मग आता कशाने नाश करायचा आहे? अग्नीने नाश करायचा आहे. कशाने? आता अग्नीने नाश करायचा आहे. पण मग आता अग्नीने नाश करायचा आहे, तर मग आता मी काय करू? या जगाला कसं तारण देऊ? आता या जगाला तारण देण्यासाठी तुम्हाला आणि मला हा तो प्रभू येशू ख्रिस्त, त्या प्रेम जे गिफ्ट म्हणून आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळं आज त्या प्रेमामुळं अनेक लोक वाचलेले आहे. प्रीती नाही तर पाप भयंकर वाढत आहे. या जगात पाप भयंकर वाढत आहे. बायबल पुढे सांगतं, देवाला कोणी कधीच पाहिले नाही. आपण एकमेकावर प्रीती करत असल्यास तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण त्यास पावली आहे. काय करत आहे? त्याची प्रीती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. somebody hallelujah. आणि बायबल या ठिकाणी काय सांगतो? आपण त्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो. कशामध्ये राहतो? तो
तो आपल्यामध्ये आणि आपण त्याच्यामध्ये जातो. पण एकाच फक्त गोष्टीमुळे, कशामुळे? प्रेम, प्रीती. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण प्रीतीमध्ये वागतो, खरंच परमेश्वर काम करतो. सबरे हालेलुया. बायबल सांगतं हे आपण यावरून ओळखतो की त्या स्वतःच्या आत्म्यातून आम्हाला दिले आहे. कोणाचा आत्मा दिलेला आहे? स्वतःचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. दोन प्रकारचे आत्मे, एक म्हणजे हे सैतानाचा आत्मा, एक म्हणजे देवाचा आत्मा. आता ज्यावेळेस आपल्यामध्ये प्रीती येते त्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यामध्ये काम करतो, आणि ज्यावेळेस आपल्यामध्ये ही वाईट गोष्टी येत्या त्यावेळेस सैतानाचा आत्मा काम करायला सुरुवात करतो. समरे हालेलुया. पुढे सांगतं, आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पितानी पुत्राला जगाच्या तारणारा तारण म्हणून पाठवले आहे. कशासाठी पाठवलेले? तारणासाठी. हालेलुया. पुत्राला पाठवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला यासाठी पाठवलेले का जगाचं तारण होण्यासाठी. आता या गोष्टीमध्ये तुम्ही अभ्यास केला ना तर बायबल खरंच स्पष्ट सांगतं का मग का प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस परमेश्वराला काय यावं लागलं? हालेलुया. काय यावं लागलं? नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस ते नाश केला होता त्यावेळेस त्याच्यानंतर पुढे परमेश्वर. हालेलुया. कारण त्याला माहिती होतं का आताच्या काळामध्ये भयंकर प्रकारच्या जगामध्ये पाप आहे आणि या पापाला नष्ट करण्यासाठी मला प्रेमाची गरज आहे. हालेलुया. आणि प्रेम जे आहे प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुढे ह्या ठिकाणी असं सांगतो, येशू हो देवाचा पुत्र कोण राहतं? कबूल करणं, नुसतं कबूल करणं. देव आपल्या ठाई येऊन विराजमान होतो. हालेलुया. आणि बायबल सांगतो व तो देवाच्या ठाई राहतो. दोघंही ज्यावेळेस आपण देवाच्या ठाई आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आपण राहतो. हालेलुया. खरंच किती चांगला देव जो बाप आहे. आणि बायबल या ठिकाणी काय सांगतो? पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही वाचण्यात आलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतो का तुम्ही ही देव जो आहे तो प्रीती आहे. कोण आहे? देव जो प्रीती आहे. हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतं जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्या हा मध्ये राहतो. देव कशामध्ये राहतो? तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो. नंबर 1 ह्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे का तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रेमासह प्रभू येशू ख्रिस्त प्रेम आहे आणि तो आपल्यामध्ये पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि खरंच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया आपल्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, त्यावेळेस तुम्ही त्याच्या प्रेमामध्ये राहता, त्याच्या कृपामध्ये राहता. हालेलुया. आणि पवित्र शास्त्री हेच सांगत आहे आज का देव जो बाप तुम्हाला म्हणत आहे का प्रेमामध्ये वागा. प्रभू येशूचं प्रेम तुम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. बायबल स्पष्ट सांगतं का पवित्र शास्त्र सांगतं का त्याच्या प्रेमापासून आम्हाला कोण विभक्त करू शकतो? कोण नाही. आपल्याला कोणीच विभक्त करू शकत नाही. म्हणून माझ्या प्रियांनो, येशू आपल्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. येशूची कृपा आपल्या सोबत आहे. येशूची दया आपल्या सोबत आहे. येशूचा अनुग्रह आपल्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तर देवाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे का प्रेम कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आपण प्रेमामध्ये आज प्रभूमध्ये आराधना करू, त्याची उपासना करू. आणि खरंच परमेश्वर किती चांगला आहे, त्याची दया ही सनातन आहे. हालेलुया. आपण प्रार्थनामध्ये जाऊ, आपले डोळे घट्ट बंद करू, परमेश्वराकडे आराधना करू. थँक यू जीसस. अब भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो। धन्यवाद। जय मसीह की।